हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. पूजा असं चुकीचं काम नाही करू शकत. अपूर्वाची अवस्था यामुळे झाली असेल की वडिलांच्या मृत्यूचं दुःख त्याला सहन करता येत नसेल. पूजा, तू लवकर तयार हो. विशाल, एवढ्या लवकर? अजून माझ्या डोळ्यावर झोप आहे. तू खूप भाग्यवान आहेस म्हणून तुला अपूर्व सारखा मुलगा मिळालाय. एवढा खर्च ऐकल्यानंतरही ह्याच्या चेहऱ्यावर काळजीची रेषही नाही उमटली. हे काय बोलतेस तू? हो आजी, आई मला म्हणाल्या की मी असं माझ्या घरच्यांना सोडून यायला नको हवं होतं इथे. एक पाऊल पण पुढे टाकू नकोस, नाहीतर मी विसरून जाईन की तू माझी बहीण आहेस. जर असंच असेल ना दादा, तर मी तुझं हे म्हणणं अजिबात ऐकणार नाही. जर हीच गोष्ट मला आई किंवा बाबांनी सांगितली ना, तर मी मान्य करीन. पण तुझं बोलणं मान्य नाही करणार, कारण तू तुझ्या डोक्याने नाही, कोणा दुसऱ्याच्याच डोक्याने विचार करतोस. पूजा, पूजा, आई, बाबा. तुझे पप्पा सोडून गेले आपल्याला. पूजा, आई, बाबा बरोबर एवढं काही घडून केलं. हे सगळं कसं कधी झालं मला सांगितलं का नाही? आता बंद करे खोटारडं रडणं. आणि जाणून घ्यायचं केव्हा झालंय.
हे तेव्हा झालं जेव्हा बाबा इथे जीवन आणि मरणाच्या मध्ये अधांतरी होते आणि तेव्हा तू ह्याच्या बरोबर नव्या जीवनाची सुरुवात करत होतीस तेव्हा. पण दादा, तू तुला मला सांगावंसं नाही वाटलं? तू मला न सांगताच. दादा, मी या घराची मुलगी आहे. ते माझेही बाबा होते. अच्छा, आता आठवण येते तुला बाबांची? तेव्हा कुठे निघून गेली होती बाबांची आठवण जेव्हा तू एक घर सोडून निघून गेली होतीस? जेव्हा पळून जाऊन तुम्ही लग्न केलं तेव्हा कुठे गेली होती बाबांची आठवण? ज्यावेळी आम्ही तुझ्या लग्नाचे स्वप्न पाहत होतो तेव्हा तुझ्या माणसाबरोबर पळून गेलीस, त्यावेळी तुला बाबांची आठवण नाही आली? जेव्हा तू आई आणि बाबांचा विश्वासघात केला होतास तेव्हा कुठे गेली होती बाबांची आठवण? अपूर्व दादा, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. प्लीज तुम्ही पूजाला काही बोलू नका. बाबा या जगात न राहण्याचं दुःख जितकं तुम्हाला आहे तितकं पूजाला पण आहे. मी तुझ्याशी काही एक बोलत नाही. पूजा, या घरात तुला काही स्थान नाहीये, कारण तू एक दगाबाज खोटारडी आहेस. त्यामुळे आजपासून या घराशी तुझा संबंध संपला. आत्ता या क्षणी हे घर सोडून जा. आई, ऐकलं नाहीस मी काय म्हणालो ते? आत्ता या क्षणी या घरातून चालती हो. हो, जाईन मी. पण फक्त मी नाही, आणखी एक व्यक्ती आहे जी या घरातनं बाहेर जाईल. कारण त्या व्यक्तीने फक्त विश्वासघात नाही केलाय, पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लपवून ठेवल्या गेल्या आहेत. पूजा, मला तुझी कोणतीही गोष्ट ऐकायची नाहीये. तू लगेच या घरातून चालती हो, कारण तुझ्याचमुळे माझ्या बाबांचा मृत्यू झाला आहे. नाही, हे चुकीचं आहे. बाबांच्या मृत्यूचं कारण मी नाहीये. आणि मी हे मान्य करते की ज्या दिवशी मी घर सोडून गेले त्याच दिवशी बाबा आपल्या सगळ्यांना सोडून गेले. पण याचा अर्थ मीच त्याचं कारण असू शकत नाही. बाबांच्या मृत्यूला कारणीभूत कोणी दुसरं नाही, तुझी बायको आहे, तृष्णा वहिनी आहे. सुकन्या आमच्या कन्या. बाबांच्या मृत्यूला कारणीभूत कोणी दुसरं नाही, तुझी बायको आहे, तृष्णा वहिनी आहे. ये काय बोलतेस तू पूजा? शुद्धीत आहेस ना? शुद्धीत तर मी आत्ता येते आई. आणि हिच्या चेहऱ्यावरचा साळसूतपणाचा जो भाव आहे ना, तो तर मी आता उतरवूनच दाखवणार.
हिने खूप त्रास दिलाय तुला ना आई. आता हिच्या प्रत्येक चुकीची शिक्षा हिला नक्की मिळेल. दादा, तू मला म्हणतोस ना की बाबांच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे. माझ्यामुळे बाबांना हार्ट अटॅक आला. पण मला एक सांग, मला हे पाऊल उचलायला कोणी भाग पाडलं? हा, तृष्णा वहिनीने. अरे, तृष्णा वहिनीला वाटतच नव्हतं की माझं लग्न एका श्रीमंत माणसाशी व्हावं. तिला या गोष्टीचा कधीच आनंद झाला नाही. म्हणूनच दादा, म्हणूनच वहिनीने विशाल आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध तुम्हा सगळ्यांना भडकवलं. पूजा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझी नेहमी हीच इच्छा होती की तुझं लग्न चांगल्या घरात हो. पण मला दीनानाथजींची भीती वाटत होती, त्यांच्या बिझनेसमुळे. त्यामुळे मी पूर्ण सत्य अपूर्वाला सांगितलं होतं. सत्याची काच घालण्याची एवढीच हौस आहे तुला? मग तू दादापासून एवढी सत्य कशी लपवलीस? दादा, तुला माहिती तरी आहे की तुझ्या पाठीमागे या घरात काय काय होतं? मी सांगते तुला. पूजा, दादा, एक गोष्ट सांग. तू कधी हा विचार केलास की असं काय झालं की आईने तृष्णा वहिनीला स्वीकारलं, आणि असं काय झालं की आई तृष्णा वहिनीचं कौतुक करायला लागली? तुला तर माहितीच आहे ना दादा की आईला वहिनी कधीच आवडली नाही. वहिनीला आईने केलेली कारस्थानं कळली होती. आई घाबरली होती दादा. तिला असं वाटलं की वहिनीने हे सगळं कोणाला सांगितलं तर, आणि म्हणूनच मनात नसूनही आईने वहिनीला स्वीकारलं. वहिनीने आईला वचन दिलं होतं की ती ह्या बाबतीत कोणाला काही सांगणार नाही. पण दादा, मला खात्री आहे की वहिनीने बाबांनाच या बाबतीत सांगितलं असणार. आणि बाबांना हा धक्का सहन नसेल झाला दादा. पूजा ही माझ्या घरातली बाब आहे, आणि माझी इच्छा नाहीये की एखाद्या बाहेरच्याने माझ्या घराविषयी बोलावं. अच्छा, आता मी परकी झाले. मी ही या घरातली मुलगी आहे दादा, आणि या घराला माझ्यापेक्षा जास्त कोणीही नाही समजू शकत. तुझ्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी आता तरी सोड आणि बघ आजूबाजूला काय चाललंय ते. पूजा, तुझे बाबा जाऊन 2 दिवस पण नाही झालेत अजून, आणि तू ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस. सुकन्या आमच्या कन्या. पूजा, तुझे बाबा जाऊन 2 दिवस पण नाही झालेत अजून, आणि तू ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस. काय मिळणार आहे तुला तृष्णाच्या विरोधात हे सगळं बोलून? अपूर्व, तुला तर माहिती आहे ना पूजाचा राग. ती रागात काहीही बोलून जाते. तू तिला माफ करून टाक. हा, तिला इथे राहू दे. नाही आई, पूजाच्या चुकीला माफी नाही.
पूजा या घरात कधीच राहणार नाहीये. ठीक आहे दादा, मी हे घर सोडून जाते आणि तोपर्यंत परत येणार नाही जोपर्यंत तू मला घ्यायला येत नाहीस. माझ्या वागणुकीची शिक्षा तर तू मला दिलीस, पण आता वहिनीच्या वागणुकीची शिक्षा तिला कधी देतोयस हेच मला बघायचंय. चला विशाल. पूजाला तिच्या कर्माची शिक्षा तर मिळाली, पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये की अशी कोणती गोष्ट आहे जी पूजा म्हणत होती आणि ती मला माहिती नाही. ते 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 मी मानतो की पूजाच्या बोलण्यामध्ये पूर्ण सत्य नव्हतं, पण पूजा पूर्णपणे असत्यही नव्हती. ती अशी कोणती गोष्ट आहे जी मला माहिती नाही. अपूर्व, नाही आई, तू मध्ये नाही बोलायचं. हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे, तू मध्ये नाही यायचं. सांग, कुठली गोष्ट आहे ती? ते अशी कोणतीच गोष्ट नाहीये अपूर्व. पूजा रागवली होती ते फक्त तिने. ती माझी बहीण आहे आणि तिला काहीतरी माहिती आहे जे मला माहिती नाहीये. अशी कुठली गोष्ट आहे जे जाणून घ्यायचं आहे मला? हे बघ कृष्णा, मला खोटं सहन नाही होत. जर मी माझ्या सख्या बहिणीला खोटं बोलण्यासाठी या घरातून काढू शकतो तर मी तुलाही. ठीक आहे तृष्णा, जोपर्यंत तू ती मला गोष्ट नाही सांगणार तोपर्यंत तू आणि मी या घरात एकत्र नाही राहायचं. सुकन्या आमच्या कन्या. ठीक आहे तृष्णा, जोपर्यंत तू ती गोष्ट मला नाही सांगणार तोपर्यंत तू आणि मी या घरात एकत्र नाही राहणार. अपूर्व, थांब. तुला खरं ऐकायचंय ना? मी तुला सांगते. नाही आई, नाही तृष्णा, याआधी एकदा माझ्यामुळे तुला घर सोडावं लागलंय, पण आता नाही. नाही आई, तुम्हाला माझी शपथ, तुम्ही काहीही बोलू नका. नाही तृष्णा. अपूर्व, तुला जाणून घ्यायचं आहे ना खरं काय आहे ते? कोणती गोष्ट आम्ही तुझ्यापासून लपवलीये?
माहिती होतं ना की मला तुझं लग्न अशा ठिकाणी करायचं होतं जिथून भरपूर हुंडा मिळाला असता. पण तृष्णा जेव्हा इथे आली तेव्हा रिकाम्या हाताने आली. या गोष्टीमुळे माझ्या मनात खूप चीड होती आणि मी प्रत्येक गोष्टीत तृष्णावर राग काढत असायचे. हिला माहितीये की कोणा दुसऱ्याच्या घरात जबरदस्तीने कसं राहायचं, कोणाच्या डोक्यावर बसून कशा मिऱ्या वाटायच्या. हे सगळं ना आपल्या आईबापाच्या घरून शिकून आली आहे. द्या आई, मी तुमचे पाय चेपून देते. इतक्या वेळापासून सांगतेय, तुझ्या टाळक्यात काही शिरत नाही का? आई, मी तुमची खूप सेवा करेन. तुम्हाला कधीच तक्रारीची संधी नाही देणार. तुम्हाला हवं नको त्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेईन. कुठल्याच गोष्टीची कमी नाही होऊ देणार. बस एकदा आई, मला फक्त एकदा मला संधी तुझ्या द्या. चेहऱ्यापासून पण तिटकारा आहे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या